हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि मी खूप झोप येते. मी आता जस्ट उठली आहे. सकाळचे 12 म्हणजे दुपारचे 12 वाजले. आणि काय एवढी झोपली तर मी रात्री नाईट करून आली, त्याच्यामुळे सकाळी मी येऊन खूप झोपते. आणि असं पण मी रात्री झोपली नाही आहे, तिकडे पूर्ण रात्र जागीच होती, त्याच्यामुळे येऊन खूप झोपली. आता 12 वाजले आणि 1 वाजेला आता जाणं यायचा टाईम झाला आहे, म्हणून मला जेवण फटाफट बनवावं लागेल. आणि त्याच्यासाठी आता तुम्ही खूप झोप येते मला. आता फटाफट कामं आवरते आणि तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. दिसेलच मी काय करते पुढे ते. खूप झोप येते मला. आणि त्या साईडला आवाज येईल तुम्हाला, कारण तिकडे ना फ्लॅट म्हणजे बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते आवाज ठोकठाक येणारच आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा, बघा काय करते काय नाही दिवसभरात. असं पण माझी नाईटच आहे आता सध्या, त्याच्यामुळे नाईटचंच तुम्हाला, रात्री तर मी तुम्हाला ब्लॉग शूट करताना दिसणार नाही, पूर्ण दिवसातच दाखवेल. थँक्यू. बघा ब्लॉग, बघा, आवडेल नक्की तुम्हाला पण. काय करते काय नाही, आता काय भाजी पोळी बनवते, फटाफट आंघोळ करते. आता मी फ्रेश होते आधी आणि त्याच्यानंतरच तुम्हाला भेटते. फ्रेश होते फटाफट, त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू. आपण जेवण बनवू, घरातले कामं करू, है ना. ओके. सो मी आता आंघोळ करून आली आहे आणि आता थोडं मला फ्रेश वाटतंय. मी आता माझी रोजची जी डेली स्किन केअर आहे ती करून घेते. हा डॉट&कीचा सनस्क्रीम आहे, जो मी आता स्टार्ट केला आहे. आधी मी फक्त एक क्रीम यूज करत होती, जो तुम्ही बघितला आहे तो क्रीम. आणि आता मी सध्या हे चालू केलं आहे. कारण माझे ॲक्ने खूप जास्त झाले, त्याच्यामुळे मी हा सनस्क्रीम चालू केला आहे. आणि लावल्यावर थोडीशी, म्हणजे ज्याला ॲक्ने आहेत ना त्याला थोडंसं, कारण ही डेड स्किन मी मागवलं ना, डेड स्किन निघण्यासाठी. आणि हे लावल्यापासून खरंच माझी स्किन थोडीशी ग्लोईंग वाटते मला, त्याच्यामुळे. आणि हा त्याचा मॉइश्चरायझर आहे, फेस मॉइश्चरायझर, तो पण मी अप्लाय करते. असा जास्त नाही लावत मी, कारण आता जस्ट स्टार्टिंग आहे ना, म्हणजे मला पण अजून रिझल्ट व्यवस्थित अजून येत नाही, 3-4 दिवस झाले, त्याच्यामुळे मी स्किप करते लावायचं. तसं तर छान येतो त्याचा रिझल्ट, कारण इतके दिवस झाले आणि छान पण वाटतं. आणि हा त्याचा सनस्क्रीम आहे. मला कुठे जायचं नाही आहे, घरातच राहायचं आहे, पण तरी मी लावून घेते, कारण सनस्क्रीम लावलं तर थोडं चांगलं वाटतं. आपण गॅसजवळ पण जातो ना, मग त्याच्यामुळे. यात अजून एक दुसरा पण सनस्क्रीम होता ना, जो फाउंडेशन बेस मध्ये आहे, तो पण मी लावेल. ऑफिसला जायच्या टायमाला लावेल मी, जेव्हा माझी मॉर्निंग शिफ्ट चालू होईल ना तेव्हा मी लावेलच तो नक्की. तर तेव्हा तुम्ही बघा. त्याच्यानंतर मी असं व्हॅनिलाचं, म्हणजे आता मी व्हॅनिलाच्या याने स्क्रब केला आहे, बॉडी स्क्रब.
आणि बॉडी वॉश पण मी व्हॅनिलाचा वापरते. हा व्हॅनिलाचा बॉडी ऑइल आहे. याच्याने लवकर निघत नाही कारण ते खूप असं थिक आहे. मी असं रोज लावते, रोज आंघोळ झाल्यावर. तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला जर माझे डेली व्लॉग्स बघायचे असतील किंवा, कारण मी आता 2-3 दिवसापासून मला आळस येतो म्हणून काल परवा तर मी शूट नाही केला, पण आज करते. आज दुपारपर्यंत हा व्लॉग येईल. मी रोज 3-4 वाजेला व्लॉग टाकते. हे बघा, असं ऑइली स्किन राहिली ना तर छान असं वाटतं. म्हणजे मी वॅसलिनचं पण वापरायची बॉडी ऑइल, पण वॅसलिनचं बॉडी ऑइल वापरलं पण त्याच्यानं असं एकदम चिपचिप वाटायचं, पण याच्याने नाही वाटत. आणि हा डॉट एन केचा नवीनच आताच मागवला आहे मी. हा अजून फर्स्ट टाइम यूज करते. आणि हा असा मला माहित नाही कॅमेऱ्यात कसं दिसतोय. सो आता फटाफट मी जेवण वगैरे बनवते, कारण मला 1 वाजेपर्यंत जेवण बनवावंच लागेल. कारण 1ला जाना येतो, त्याचा टाईम आहे 1 वाजेचा ऑफिसला यायचा. तर मी फटाफट आता माझं हे चेंज करते, बाथकोट चेंज करते आणि डायरेक्ट तुम्हाला किचनमध्येच भेटते. कारण मला एकदम फटाफट कामं करायची आहेत, कारण 1 वाजेच्या आधी मला जेवण बनवायचं आहे. तर मग किचनमध्ये भेटू. मी हे चेंज करून मग तुम्हाला परत भेटते. सो आता जाना गेला आहे, जेवण करायला आला होता तो दुपारी. मी बोलली तुम्हाला जसं की 1 वाजेला येतो. आणि थोडं व्हॉइस खूप जास्त हे होईल कारण बाहेर काम चालू आहे. मी मगाशी पण तुम्हाला बोलली होती. आणि हे कपडे मी धुतले सगळे. हे मला असे वाळत टाकायचे आणि मी धुवून याच्यातच ठेवते आणि मग त्याच्यानंतर इथे वाळत टाकते. आणि इकडे एवढा पसारा आहे ना, म्हणजे पूर्ण घरात पसारा आहे. कारण मी हे सगळं आवरलंच नाही, भरपूर दिवस झाले. मी खिडकी लावून घेते. म्हणजे मला माहित नाही तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही येतोय, पण मी तुम्हाला सांगते हे भरपूर दिवस झालं मी काहीच आवरलेलं नाहीये. हे सगळं मला झटकायचं आहे. आणि हे सगळं हे स्किपिंगसाठी आणलेलं DIY मधनं. आणि भरपूर दिवस झाले. मी फक्त काल घेऊन गेली नाईटला की मी सकाळी यायच्या वेळेस गरम पाणी पिईल आणि त्याच्यानंतर स्किपिंग करेल, पण झालंच नाही माझ्याकडून. कारण मला ना एक्सरसाइज वगैरे माझ्याकडनं होत नाहीये. माझ्या गोळ्या वगैरे पण चांगल्या आहेत ना, त्याच्यामुळे मी जास्त एक्सरसाइज वगैरे सगळं अवॉइडच करते आता सध्या. फटाफट हे सगळं मी आवरून घेते.
क्लीन करून घेतलं. आता झाडू मारून घेते, त्याच्यानंतर मी पोछा मारेल. पण आज त्याच्या आधी भांडे घासायचे मला. म्हणजे आजची मी जे कामं करते ना ते मी सगळंच दाखवायची कोशिश करते. सो मी बेडरूम पण आवरला नव्हता सकाळी. उठली आणि तुम्ही बघितलंच मला उठली फटाफट. त्याच्यानंतर मी डायरेक्ट आंघोळीला गेली. उठली, थोडा ब्लॉग शूट केला, आंघोळ केली, फटाफट जेवण बनवलं. त्याच्यानंतर जेवणाला आला. मग जेवणानंतर तो गेला. त्याच्यानंतर मी कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या, झाडू मारला. आता भांडे घासले, किचन क्लीन केलं. आता बेडरूम क्लीन करून घेऊ. त्याच्यानंतर लास्ट काम आपलं फक्त पोछा मारायचं आहे. आणि ती माझी ड्युटी नाही आहे, पण ठीक आहे, मारून
सो त्याच्यानंतर मी म्हणजे ब्लॉग अर्धा शूट केला आणि पोछा मारायचा काही ब्लॉग दाखवला नाही. पोछा वगैरे मारला गेला घराला. आणि आता दुपारचे काय 3-3:30 आय गेस, मला टाईम बघावा लागेल. मला वाटतं 2 की 3 तर 3 वाजून 10 मिनटं होत आहेत. 3 वाजून 10 मिनटं होत आहेत. आणि आता मी थोडं झोपते, आराम करते आणि त्याच्यानंतर बघू संध्याकाळी काय आहे काय नाही. कारण मम्मीचा पण फोन आला होता, माझ्या मम्मीचा, तर मला घरी जावं लागेल मम्मीकडे. आणि मग आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला, काय वाटला ते नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगत जा की काय करावं लागेल अजून, म्हणजे काय इम्प्रूव्ह करावं लागेल. कारण मी तुम्हाला खूपदा बोलली की मला एवढं म्हणजे सवय नाही आहे ब्लॉगिंग वगैरेची, पण मी हळूहळू चालू आहे माझं जसं चालू आहे तसं. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या. मला बाकी काहीच नको आहे, कारण माझ्याकडे सगळं काही आहे देवाने दिलेलं मला. पण मला असं आहे की जे मला जे पर्सनली जे आवडतं त्याच्यातसुद्धा मला लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की तुम्ही मला सपोर्ट करालच नक्की, आणि एक दिवस मला नक्की यश मिळेल. तर माझ्या ब्लॉगला कंटिन्यू करत जा, ब्लॉग बघत जा, ब्लॉग स्किप नका करत जाऊ. आणि असेच मी रोज तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा.